नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सरसकट कर्जमाफीचा अखेर अहवाल सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। सरकारने जी काही समिती गठीत केलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीचा अहवाल आलेला आहे। तर आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, सरकारने जे शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीचं काय झालं, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काय झालं, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे म्हणजे कोणती डॉक्युमेंट तुम्हाला लागणार, या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा अहवाल अखेर सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीची समिती गठीत राज्य सरकारने केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर नागपूरला बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालं आणि कर्जमाफीची सगळ्यात मोठी गुड न्यूज शेतकऱ्यांना मिळाली। ती गुड न्यूज म्हणजे 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय GR त्यांच्या माध्यमातून काढला। पण बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती घेणे सध्या सुरू आहे, कागदपत्र घेणे सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांना कोणती कागदपत्र लागणार, सर्वप्रथम आपण ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र लागणार, यामध्ये सातबारा असेल, बँकेचे पासबुक असेल, तुमचा सध्या काढलेला फार्मर ID असेल, किंवा नमुना नंबर असेल, किंवा फेर असेल, नमुना नंबर 9 असेल, किंवा मयत व्यक्ती असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला असेल। ही कागदपत्रे बँकेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांकडून घेतली जातील, अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही सगळी डॉक्युमेंट शेतकऱ्यांना लागणार आहेत आणि ही सगळी डॉक्युमेंट शेतकऱ्यांना बँकेकडे द्यायचं आहे। आणि ही डॉक्युमेंट शेतकऱ्यांनी बँकेकडे दिल्यावरच तुमची कर्जमाफीचा संपूर्ण डाटा सरकारकडे जाईल आणि सरकारला डाटा गेल्यावर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, अशी माहिती सध्या आपल्या समोर येत आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात प्रथम पहिला प्रश्न उपस्थित होतो की सर, आमचं या कालखंडातलं कर्ज आहे, आमचं या वर्षातलं कर्ज आहे, आमचं त्या वर्षातलं कर्ज आहे, आमचं माफ होईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। याच प्रश्नाचं उत्तर मी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर 2019 नंतर कुठलीही कर्जमाफीची घोषणा किंवा कुठलीही कर्जमाफी सरकारने केली नाही। म्हणजे जी नवीन होणारी कर्जमाफी आहे ती 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। म्हणजेच 2019 ते 2025 याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार असं सध्या तरी दिसतं। परंतु आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकार एकूण 35,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे। आता ही जी राज्य सरकारने कर्जमाफीची समिती गठीत केली आहे, आता ही समिती काय अभ्यास करणार की राज्यामध्ये एकूण 34 जिल्हे आहेत, 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज एवढं आहे। या जिल्ह्यातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकरी बहुभूधारक शेतकरी आहेत, आणि एकंदरीत या जिल्ह्यात या बँकेचं कर्ज एवढ्या शेतकऱ्यांवरती आहे, एवढ्या कोटींचा आहे। हा सगळा जो आढावा आहे ही बँक घेणार आहे, ही समिती घेणार आहे, आणि ही समितीच्या माध्यमातून सगळा आढावा घेतल्यावर हा संपूर्ण अहवाल जो आहे सरकार पुढे प्रस्तावित करणार आहे, आणि या अहवालावर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, हा सर्रासपणे शेतकऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित होतो। कारण की बरेच सारे शेतकरी म्हणतात की सर, आमचं या बँकेचं कर्ज आहे, आमचं त्या बँकेचं कर्ज आहे, आमचं माफ होईल का? तर याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं, आणि शेती पिकावरती घेतलेलं कर्जच सरकार माफ करत असतं। म्हणजे तुम्ही सातबाऱ्यावरती घेतलेलं क्रॉप लोन कर्ज सरकार माफ करत असतं, इतर बँकेचं कर्ज, इतर कुठलंही तुमचं कर्ज माफ होत नसतं। ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मध्यवर्ती बँक असेल, सहकारी बँका असतील, आपण जर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल,
युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, HDFC बँक असेल किंवा इतर बँकांचं कर्ज सरकार माफ करत असतं, परंतु तुमचं सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज एवढंच तुमचं कर्ज माफ होणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे. त्यानंतर किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राज्य सरकारने आपण जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार. तर यामध्ये तुम्ही असं समजा की तुमची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार. जर तुमचं 4 लाख कर्ज असेल तर 3 लाख माफ होणार, उर्वरित 1 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार. तुमचं 2 लाख असेल तर सर्वच्या सर्व तुमचं कर्ज माफ होणार. हे सगळं तुमचं कर्ज माफ होणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी कोणतं काम करावं लागणार. यासाठी एकच शेतकऱ्यांना काम करावं लागणार आहे, ते म्हणजे तुमचं कर्ज कोणत्याही वर्षातलं जरी असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुमचं कर्ज फक्त थकीत ठेवायचं आहे. कारण की थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच राज्य सरकार कर्जमाफी देत असतं. आतापर्यंत एवढी सरकारी आली, सरकारे गेली, परंतु थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी झालेली आहे. त्यामुळे तुमचं कर्ज थकीत ठेवायचं आहे. तुम्ही जर रेग्युलर मध्ये आला तर तुम्हाला कुठल्याही कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ह्या थकीत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर 2014 ते 2017 या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली आणि ही योजना देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून चालू करण्यात आली. आणि या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6.5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे सरकारकडे थकीत आहेत. त्यानंतर 2019 ला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना चालवण्यात आली. या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी 2014 ते 2019 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु 2 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली, परंतु त्या योजनेअंतर्गत अद्यापही पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे 864 कोटी रुपये बाकी आहेत. 864 कोटी रुपये बाकी आहेत. म्हणजे या दोन्ही कर्जमाफीचे 7,350 कोटी रुपये सरकारकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत. मग कोर्टाने या सरकारला नोटीस देऊन देखील सुद्धा हे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांचे दिले गेले नाहीत. परंतु येणारं हिवाळी अधिवेशन, परंतु त्यानंतर हिवाळी अधिवेशनानंतर येणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या जुन्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांसंदर्भामध्येही घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि 2019 ते 2025 या कालखंडामध्ये 3 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, मार्च बजेटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडूंना राज्य सरकारने शब्द दिला आहे की 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आणि त्यामध्येच आपण जर पाहिले 2 दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सुद्धा मीडिया समोर एका भाषणामध्ये ठणकावून सांगितलेलं आहे की 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी होणार. मग शेतकऱ्यांनो, आपली कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे कर्जमाफी होण्यासाठी तुमचं कर्ज प्लीज तुम्ही रिन्यू करू नका. 100% तुमचं कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे आता कर्जमाफी संदर्भामध्ये अजून देखील सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास या माहितीसह मी इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.